पाहिजे? तुला यायचं नाही? तुला हेअरस्टाईल नाही करायचा? नाही करायचा? जाऊ आम्ही? जाऊ का? हाय बोल हॅलो गाईज. बोल हॅलो गाईज. हाय गाईज, कसे आहात सगळे तुम्ही? तर आज आम्ही आत्ताच आलेलो आहोत प्रिन्सेसला हेअर कट करून घ्यायला आणि आमची अजिबात इच्छा नाही आहे की तिचे हेअर कट करावे. मला असं वाटतं थोडेफार कापावे, पण तिच्या बाबाला असं वाटतं की अजिबातच नाही कट करावे. पण तिला स्वतःलाच ते इरिटेटिंग व्हायला लागलेत ते केस थोडेफार, म्हणून म्हटलं की थोडेसे कट करावे. आणि सगळेच घरी जे येतात ते म्हणे एवढे लहान मुलीचे एवढे मोठे केस का ठेवले, अरे केस का नाही कापले, एवढे मोठे केस का ठेवले. तर म्हटलं की थोडेसे आता कट करावेच आता, कारण की ती पण खूप इरिटेट झाली आहे त्या केसांनी. थोडेफार, जास्त नाही कापणार, थोडेफार कापणार. पण ती ना हेअरकटला काय म्हणते की हेअरस्टाईल करायला. कुठे चालली आहे तू? कुठे चालली आहे? आणि हे बघा, ह्याच्यासाठी सकाळपासून हे घालून ठेवलं आणि ह्याच्यासाठी पण निघताना रडत होती, हेच घालायचंय हेच घालायचंय. काय ग ते? काय ते काय? आणि तू कुठे चालली आहे? तू कुठे चालली आहे? कुठे चालली आहे? क्रोशेट येते. तर आता थोडेसे इथे भाऊ आहेत, थोडेसे नाही, पावसाला पाऊस. आणि आता गाडी बाहेरून वॉश करायला घेतली आहे. पाऊस आला होता. काय आलं? पाऊस आला का? तुला बोलायचं मूड नाहीये का आज? बोलायचं नाहीये का? तू कुठे चालली आहे सांग? कुठे चालली आहे सांग सगळ्यांना. सो आता आम्ही निघालोय आणि थोडीशी गाडी वॉश करून घेतो आणि मग आपण जाऊया आपली हेअरस्टाईल करायला. जायचं ना? कशी करायची हेअरस्टाईल दाखव. आणि तू हे काय घातलंय ते पण सांग. काय काय झोपेल ती जाता जाता. ऍक्च्युली सकाळी थोडीशी लवकर उठली आहे, तर ती जाता जाता बहुतेक झोपेल. सो जस्ट आम्ही निघालो. सो चला ब्लॉग कंटिन्यू ठेवा. बघा प्रिन्सेस किती आम्हाला रिस्पॉन्स देते हेअरकट करायला. हा तिचा पहिला हेअरकट आहे. म्हणजे जायवळ केल्यानंतर तिचे केस आम्ही नव्हते कट केले. म्हणजे जायवळ तिचे 3-4 वेळा असे केस काढले तेव्हा, पण असा हेअरकट असा प्रॉपर तो आम्ही पहिल्यांदा करतोय. आणि तो आपण दुसऱ्यांदा नाही, तो आपण केला होता तो फक्त पुढचे केस कापले होते. नाही, हे इथे केले होते. पण हा जो हेअरकट आहे हा तिचा फर्स्ट हा प्रॉपर हेअरकट आहे. तो आम्ही आता फर्स्ट टाइम आहे तिचा. माझी हेअरस्टाईल कशी आहे? कशी आहे प्रिन्सेस माझी हेअरस्टाईल? छान आहे ना चाचूची हेअरस्टाईल. आणि प्रिन्सेसचा जो हेअरकट असणार आहे तो फर्स्ट हेअरकट असणार आहे. आणि ती आपल्याला किती रिस्पॉन्स देतीये ते आपण आज बघूया. रडतीये की शांत केस कापून देतीये आपण बघूया. आणि कसा हेअरकट करतोय तो बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू ठेवा. स्टे ट्यून. बोल स्टे ट्यून. ओके. नाही ऑनलाईन कॅश नाही. 20 रुपये 50 रुपये आहेत ना. मी तुम्हाला म्हटलेलं ना की तिचा झोपेचा टाइम झालेला आहे आणि ती झोपेल म्हणून, तर ती जाता जाता आता झोपली आहे. आणि आता बघूया तिथे गेल्यानंतर काय करतेय काय माहिती. कुठल्यावर रडते की हसतीये की बोलतीये नको घरी चल वगैरे नाही माहिती. छान झोप पण होईल तिची छान झोप पण होईल आता अर्धा 1 तास. चला इथे भेटलेले आहेत आम्हाला सिजल भाऊ. हाय करा. आणि इकडे अजिंक्य भाऊ आहेत. आणि इकडे इकडे झोपा झालेल्या आहेत आणि हेअरकट करतोय. तुम्ही दोघे मठातच चाललात वाटतं आता. तो आम्ही आता आलोय खोपोलीला. खोपोलीमध्ये आलेलो आहोत. द ड्रीम हेअरला आलेलो आहोत. उचलून घ्या. काय बस सरप्राईज आहे.
सो जस्ट आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि सलून खूपच छान आहे आणि तुम्ही बघू शकता की व्लॉगमध्ये आता आल्या किती छान वाटतंय सलून. इथे मी आणि प्रिन्सेस बसलेलो आहोत. प्रिन्सेस आहे ना गाडीमध्ये झोपली होती, त्याच्यामुळे तिचा मूड थोडासा फ्रेश नाही आहे. ती थोडीशी फ्रेश नाही वाटत आहे, पण ती आज खूप छान आणि क्यूट दिसते आणि तशी ती रोजच छान दिसते. आज आपण ज्यांच्याकडे आलेलो आहोत ना त्यांचं नाव आहे कल्पेश सर आणि ते ना हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये हेअरस्टाईलचं काम करतात. इथे बघू शकता त्यांनी किती छान छान फोटो काढलेले आहेत ज्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. इथे प्रिन्सेस चाचूकडे जात नाहीये कारण की तिला असं वाटतंय की माझं टक्कल वगैरे करतील की काय, म्हणून ती थोडीशी घाबरली आहे. आणि आता मी घेऊन जात आहे हेअर चेक करण्यासाठी. तर सर तिला तिचं नाव विचारतायत, तर तिचा मूड फ्रेश नसल्यामुळे ती काहीच बोलत नाहीये. पण छान म्हणजे सरांचा जो बिहेवियर आहे कस्टमरसोबत बोलण्याचा, कस्टमर हँडल करण्याचा, तो खूपच छान आहे. आणि इथे मी आता प्रिन्सेसला घेऊन बसत आहे कारण की ती एकटी बसत नाही आहे, कारण थोडीशी घाबरलेली आहे. त्याच्यामुळे इथे सर तिचे आता हेअर चेक करतायत. आपण कुठल्याही सलूनला गेलो तरी आपले पहिला हेअर चेक होतात, आपल्या हेअरचं टेक्स्चर जे आहे असतं ते चेक केलं जातं. त्याच्यामुळे तिला मी आता घेऊन बसली आहे आणि तिचे हेअर चेक करताय. हेअर चेक केल्यानंतर आहे ना तिला हेअर वॉशला घेऊन बसायचं आहे कारण की ती एकटी बसत नाही आहे. ती म्हणजे थोडीशी घाबरली आहे कारण हे सगळं तिच्यासाठी इथे ती थोडीशी घाबरली आहे कारण की ना तिच्यासाठी हे सगळं पहिल्यांदाच आहे. कारण की तिचा आम्ही जायवळ केल्यानंतरचा जो हेअरकट असतो ना तो तिचा आम्ही आत्ता पहिल्यांदा करतोय, त्याच्यामुळे ती थोडीशी घाबरली आहे. तिला असं वाटतं की माझं टक्कल करतील की काय. आणि आता इथे थोडंसं मी पाणी चेक करून घेतलेलं आहे, कोमट आहे की गरम आहे त्याच्यामुळे. आणि कारण तिला सर्दी आहे त्याच्यामुळे त्यांना सांगितलं की थोडंसं कोमट पाणीच घेऊन तिचं हेअर वॉश करा. तर आता तिचा हेअर वॉश स्टार्ट झालेला आहे आणि ती किती शांत बसली आहे बघा. तिला असं म्हणजे तिला समजत नाही आहे की काय चाललं आहे. आणि इथे तिने चिप्सचं पॅकेट हातातच घेऊन ठेवलं आहे. तिथे होतं तर ती म्हटली की चिप्स हवेत, मग ते तिच्या हातात दिले जेणेकरून ती शांत बसेल, रडणार नाही आणि तिचं सगळं लक्ष त्या चिप्सकडे जाऊन ती शांत बसेल असं आम्हाला वाटलं, म्हणून मग तिच्या हातात चिप्सचं पॅकेट दिलं आम्ही आणि तिचा आता हेअर वॉश करायला घेतलेला आहे. आणि खूप छान आता तिला वाटतंय आणि हेअर वॉश चालू आहे बघा तिचा. आणि खूप मला स्वतःला छान वाटतंय की ती शांत बसली आहे, रिस्पॉन्स करते आहे आणि काही त्रास नाही देते. मला असं वाटलं की थोडीफार रडेल किंवा काय, पण शांत बसली आहे एकदम आणि मला पण त्याच्यामुळे छान वाटतंय. फक्त एवढंच की नंतर हेअरकट करताना रडू नये. इथे ना कल्पेश सर आम्हाला सजेस्ट करतायत की तिला कोणता हेअरकट छान दिसेल किंवा तुम्ही तिची अशी हेअर स्टाईल ठेवली तर तिला छान दिसेल किंवा तिचा असा हेअर लुक तुम्ही ठेवला तर ती अशी अजून छान दिसेल, असं सगळं डिस्कशन इथे सरांसोबत चालू होतं. आणि आता इथे प्रिन्सेसचा सुद्धा हेअर वॉश करून झालेला आहे आणि तिला आता हेअरकटला घेऊन मीच बसणार आहे कारण की मला वाटत नाही ती एकटी बसेल म्हणून. तर इथे मी तिला घेतलं आणि हेअर वॉश झाल्यानंतर मी तिला घेतलं आणि इथे हेअर कटिंगला बसवलेलं आहे. तर आहे ना ती चेअर खाली होती, त्यांना जमलं नसं म्हणून मग तिला बसायला एक छोटासा स्टूल आणि त्याच्यावर पिलो ठेवून तिला बसवलं आणि ती खूप छान अशी फ्रेश झाली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि खूप मस्त वाटतंय तिला. तर आता तिचा हेअरकट सुरू होतं तरी पण ती म्हणजे खुश आहे, म्हणजे हॅप्पी आहे. ती काहीच नर्वस वगैरे वाटत नाही आहे. जी काय झोप वगैरे होती ती सगळी निघून गेलेली आहे. सरांनी पण तिला छान तिच्याशी गप्पा करून तिचा मूड फ्रेश केलेला आहे आणि मला खूप छान वाटते की म्हणजे सरांकडून तिचा हेअरकट होतो आहे, त्याच्यामुळे मला खूप जास्त आनंद होतो आहे. आणि इथे बघा ती किती शांत बसली आहे. मला वाटलंच नव्हतं की ती इतकी छान बसेल आणि खूप छान बसली आहे, काही रडत नाही आहे, काही नाही आहे. तिला पण असं वाटतं की हां माझं काहीतरी केसांचं वेगळंच करतात, त्यामुळे तिला खूप मज्जा वाटते आणि खूप छान वाटतं. आणि ती मला घरूनच बोललेली की मम्मा मला हेअरस्टाईल करायची आहे, मला हेअरस्टाईल करायची. तर त्यामुळे तिला तेच वाटत असेल की माझी हेअरस्टाईल सुरू आहे म्हणून. तर खूप छान असं आता तिचा तुम्हाला नवीन लुक बघायला भेटणार आहे हेअरचा. तिचे हेअर मला खूप आवडतात. ॲक्च्युली आम्हाला कोणालाच तिचे हेअर कट करायची अजिबात इच्छा नव्हती, नाही तिच्या बाबाला. ॲक्च्युली तिच्या बाबाला तर अजिबातच तिचे हेअर कट करायचे नव्हते. मी 2-3 दिवसापासून त्यांना बोलत होते की तिचे हेअर कट करायचे, पण त्यांची अजिबात इच्छाच नव्हती. आणि इथे तिचा हेअरकट आता
करायला घेतलेला आहे. फक्त इतकंच वाटतं की जास्त शॉर्ट्स झाले तर तिचा बाबा मला काही बोलायला नको. आणि ती पण खूप छान बसली आहे बघा. मस्त वाटतं एकदम तिला बघायला. आणि इकडे एकीकडे खाण्याचं कामसुद्धा चालू आहे, कारण त्याच्यामुळेच तर ती शांत बसली आहे. आणि सरांनी तिला खूप छान असं ट्रीट केलं हेअर कट करताना. खूप छान म्हणजे खूप छान, कारण की ती अजिबात घाबरली नाही आहे बघा. तिचंच चालू आहे मिररमध्ये बघून. आणि ते तुम्ही बघू शकताय व्लॉगमध्ये की किती छान असा लुक तिचा क्रिएट केलेला आहे. खूप सुंदर असा लुक त्यांनी क्रिएट करून दिलेला आहे पिल्लूचा माझ्या. खूप छान दिसते आणि खूप छान हेअर कट झालेला आहे प्रिन्सेसचा. एक नवीन लुक तिला मिळालेला आहे सरांकडून. आणि मस्त असे सरांनी तिच्यासोबत व्हिडिओज काढले. तिनेसुद्धा सरांसोबत व्हिडिओज फोटोज काढले आणि तिने रिस्पॉन्स पण छान दिला सरांना. खूप हॅप्पी होती ती आणि खूप तिने पण एन्जॉय केला आजचा दिवस. खूप मस्त वाटलं मला की सरांकडून तिचा हेअरकट झालेला आहे. तिचा हेअरकट झाल्यानंतर मलासुद्धा माझ्या हेअरला टचअप करायचं होतं. आणि मी सकाळी हेअर वॉश केल्यामुळे माझे हेअर थोडेसे ओले होते, तर ते त्यांनी ड्राय करून घेतले. आणि माझ्या केसांनासुद्धा इथे टचअप करायला घेतला आहे. आणि इथे प्रिन्सेस बघा बाहेर त्यांच्या गॅलरीमध्ये खालून आपली थार बघते. तिला थार दिसते, त्याच्यामुळे ती थार दाखवते तिथे की आमची थार बघा इथे अशी आम्ही लावलेली आहे, पार्क केलेली आहे. आणि इथे माझा आता टचअप झालेला आहे, म्हणजे टचअप करून ठेवलेला आहे, जेणेकरून ते आता मला अर्धा तास तरी ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर माझंसुद्धा हेअर वॉश होईल. आणि इथे ज्या प्रिन्सेसने आणलेल्या आहेत डॉल, तर ती तिच्यासाठी डॉलच म्हणावं लागेल, कारण की तिला ते डॉल वाटतात आणि ती त्याच्यासोबत खेळती आहे छान. तिला असं वाटतं की डॉल आहेत म्हणून ती चाचूकडून आणून देते आणि दोघे जण त्या डॉलसोबत खेळतात. तर इथे आता माझा हेअर टचअप चालू आहे अजूनही. आणि प्रिन्सेसचा एकीकडे खेळ चालू. तर इथे तिचा आणि प्रिन्सेससोबत खेळतायत माझं हेअर टचअप होतपर्यंत. आणि मला असंच वाटतं की तिने माझं हेअर टचअप होतपर्यंत असं छान खेळावं, जेणेकरून मी टेन्शन फ्री राहील. आणि इथे माझा हेअर वॉश झालेला आहे टचअप नंतर. आणि मस्त असं माझा आता हेअर ड्रायर चालू आहे. आणि हेअर ड्रायर झालं, इथे ही कंटाळली आहे आता असं वाटतं की पटकन होऊ दे. आणि इथे माझा हेअर ड्रायर झालेला आहे. माझं लुक किती छान दिसतोय बघा. आज आली होती द ड्रीम हेअर स्टुडिओ अँड अकॅडमीला. हे आहेत कल्पेश सर आणि त्यांनी बऱ्याच बॉलिवूड आणि ट्रॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे, तुम्ही बघू शकताय आणि अजूनही करतायत. तर आज मी प्रिन्सेससाठी त्यांची अपॉइंटमेंट घेतली होती तिच्या हेअरसाठी. तर तिचा छान त्यांनी हेअर कट केलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. खूप छान असा हेअर कट केलेला आहे. आणि तुम्हाला कोणालाही या स्टुडिओला यायचं असेल तर तुम्ही नक्की भेट द्या. थँक्यू सो मच. तिला मी ऐकत मी पण हॅपी झालो आणि शी लव्ह इट. इकडे बघ, इकडे बघ. इकडे बघ, समोर बघ. ज्यांना कुणाला सलूनला यायचं असेल तर मी इथे स्क्रीनवर त्यांचा नंबर आणि ॲड्रेस मेन्शन करते, तर व्हिजिट करा.